नमस्कार, मी सुवर्णा जोशी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे। काही वेळापूर्वीच नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं बघायला मिळतंय। पाकच्या बॉम्ब हल्ल्याला भारताने ही चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानच्या कुरापती यावरून सुरूच असल्याचं बघायला मिळतंय। एका बाजूला शांततेच्या प्रस्तावावर चर्चा करू, भारतीय वैमानिकाला परत पाठवण्यासाठी चर्चा करू, अशा प्रकारची भूमिका घ्यायची आणि दुसरीकडे मात्र कुरापती सुरूच ठेवायचा, आगळीक सुरूच ठेवायची अशी बघायला मिळते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, कुठून ही बातमी येते आहे? कुठे पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन पाककडून झालेलं आहे? खास करून आता जी माहिती प्राप्त झालेली आहे की नौशेरा, राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये ज्या पद्धतीने आता पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात दोन्ही दिशे, खास करून पाकिस्तानच्या दिशेकडून आपल्याला जोरदार मोटर्स आणि गोळीबार सुरू आहे। सोबतच लॉन्चिंग बॉम्ब देखील टाकण्यात येत आहे आणि जोरदार धुमचक्री सुरू आहे। भारतीय लष्कर याचा जोरदार उत्तर देत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सर्व पार्श्वभूमीवरती की एकीकडे बोलायचं आणि दुसरीकडे भारतीय छावण्यांवरती, भारतीय चौक्यांवरती गोळीबार करायचा आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन करायचं, हे याचा अर्थ असा होतो की पाकिस्तानचे दाखवायचे दात वेगळे आहे आणि खायचे दात वेगळे आहे। याचं उत्तम उदाहरण असं म्हणता येईल। ज्या पद्धतीने एकीकडे चर्चा करताय की आम्ही तुमच्याशी शांततेने चर्चा करू, पाकिस्तान काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि जो तणाव निर्माण झाला त्याची चर्चा करावी अशी भूमिका घेत आहे। दुसरीकडे त्यांचंच लष्कर जे आहे ते भारताच्या चौक्यांवरती गोळीबार करत आहे। नक्की, धन्यवाद प्रशांत, आपण ही माहिती दिल्याबद्दल। दरम्यान आमच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलटच्या सुटकेसाठी चर्चा करायला आम्ही तयार आहोत अशी भूमिका पाकिस्तानने जाहीर केली आहे। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी हे विधान केलंय, पण भारताने आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे। भारतीय पायलटची पाकिस्तानने तात्काळ सुटका करावी, आम्ही त्याबाबत तडजोड करणार नाही अशी भारताची भूमिका आहे। जर पाकिस्तानला वाटत असेल की ते तडजोडी करतील तर ही त्यांची चूक आहे। भारतीय विंग कमांडरला माणुसकीने वागवलं जावं। पाकिस्तान कंदहार प्रमाणे दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही तसं होऊ देणार नाही। कुठल्याही चर्चा किंवा वाटाघाटी होणार नाहीत अशी कडक आणि स्पष्ट भूमिका भारताने घेतलेली आहे। भारत वाटाघाटी किंवा तडजोड करेल असं जर पाकिस्तानला वाटत असेल तर यावेळेला कुठलीही तडजोड आणि वाटाघाटी होणार नाहीत अशी स्पष्ट आणि कठोर भूमिका भारताने घेतलेली आहे। भारताच्या वैमानिकाला पाकिस्तानला सोडावंच लागेल असंही पाकला स्पष्ट करण्यात आलेलं आहे। पाक कोणत्याही प्रकाराने भारतावर दबाव टाकू शकत नाही अशी ही भूमिका भारताने स्पष्ट केलेली आहे। एका बाजूला पुन्हा पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करायचं, गोळीबार करायचा, भारतीय हद्दीत विमानं पाठवायची, अशा कुरापती अशी आगळीक पाकिस्तानकडनं परवापासून सुरू आहे आणि आज मात्र चर्चेच्या प्रस्तावाविषयीची भूमिका पाकिस्तान मांडताना दिसतंय। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्या सोबत आहेत। शैलेंद्र सर, भूमिका भारताने स्पष्ट केलेली आहे, कुठल्याही वाटाघाटी होणार नाही, तडजोड होणार नाही, भारतीय वैमानिकाला सोडावंच लागेल अशी भूमिका भारताने स्पष्ट केली एका बाजूला, पण दुटप्पी भूमिका पाकिस्तानची बघायला मिळते। आजही पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडून झालंय, काय सांगाल? शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या सोबत आहेत। शैलेंद्र सर, काय सांगाल या सगळ्याविषयी? आपण पुन्हा एकदा शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी संपर्क प्रस्थापित करूया, पण एका बाजूला पाकिस्तान म्हणतंय की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, भारतीय पायलट बाबत आपण चर्चा करूया, आणि दुसरीकडे मात्र अजूनही शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडून सुरू आहे। या सगळ्या प्रकारामध्ये, या सगळ्या घडामोडींमध्ये भारताने मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। पायलटची तात्काळ सुटका करा, वाटाघाटी आणि तडजोड भारत करणार नाही, कुठलीही वाटाघाटी संदर्भातली किंवा तडजोडी संदर्भातली चर्चा होणार नाही असं भारताने स्पष्ट केलेलं आहे। पण पायलटची तात्काळ सुटका पाकिस्तानला करावीच लागेल
अशा कठोर शब्दात भारताने पाकिस्तानला स्पष्ट केलेलं आहे, भूमिका स्पष्ट केलेली आहे। शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी संपर्क पुन्हा प्रस्थापित झालाय। शैलेंद्र सर, या सगळ्याविषयी तुम्ही काय विश्लेषण कराल? आपका कॉल आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुद्धा आपल्या संपर्कात आहेत। प्रशांत, काय सांगाल? भारताने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, कडक शब्दांमध्ये पाकिस्तानला स्पष्ट केलेलं आहे की वाटाघाटी किंवा तडजोड होणार नाही। बरोबर आहे, अतिशय कडक शब्दात आणि कडक भूमिका भारत सरकारने घेतलेली आहे आणि स्पष्टपणे म्हटलेलं आहे की विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याच्या सुटकेच्या मुद्द्यावरती कुठलीही चर्चा नको, कुठल्याही वाटाघाटी नाही, थेट तुम्ही त्यांना सोडावं। कारण की जिनेवा कन्व्हेन्शन तुम्ही देखील स्वाक्षरी केली आहे, आम्ही देखील स्वाक्षरी केलेली आहे। तुम्ही जर कंधार सारखा दबाव आणण्याचा प्रयत्न आमच्यावर केला तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर या सर्व याच्यावरती खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या वतीने विविध बातम्या प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे की भारताने खास करून या संदर्भात कॉन्सुलर ऍक्सेस, ज्याला विदेशी दूतावास, आपलं जे भारतीय दूतावास आहे त्या दूतावासाच्या माध्यमातून त्यांना ऍक्सेस मागितलेला आहे, ती देखील बातमी कशी खोटारडी आहे, फसवी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न भारत सरकारने केला। त्यांनी स्पष्ट म्हटलंय की आम्ही असा कुठल्याही प्रकारचा ऍक्सेस मागितला नाही। सोबतच ज्याही चर्चा करण्याच्या पूर्वी प्रथम तुम्ही यांना विंग कमांडरांना सोडावं आणि ते युद्धबंदी आहेत। आणि ज्या पद्धतीनं मोहम्मद कुरेशी जे आहे ते फॉरेन मिनिस्टर यांनी स्पष्ट म्हटलंय की आम्ही या संदर्भात सकारात्मक विचार करतोय की विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना तात्काळ सोडण्यात यावं। आणि ज्या पद्धतीने अफवा पसरवण्याचा प्रयत्न होतोय त्या मुद्द्यावरून त्या सगळ्या अफवा भारत सरकारने नाकारलेल्या आहे। भारत सरकार कदापिही सिव्हिल नागरिकांना टार्गेट करत नाही, मिलिटरी इन्स्टॉलेशनला टार्गेट करत नाही, असं स्पष्टपणे सांगितलंय। ही जी कारवाई तुम्ही केली आहे त्यावर तुम्ही तात्काळ अभिनंदन वर्तमान यांना सोडावा, आम्ही कुठलीही वाटाघाटी करणार नाही असं कडक शब्दात भारत सरकारने पाकिस्तान सरकारला सांगितलं। नक्की नक्की प्रशांत, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चेची तयारी दाखवली भारतीय वैमानिकाला सोडण्यासंदर्भातली आणि त्यावर भारतानं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे, कळवलेली आहे की वाटाघाटी होऊ शकत नाही, तडजोडीची भाषा पाकिस्ताननं करू नये, पण भारतीय वैमानिकाला तात्काळ सोडावं लागेल।